हे कढीपत्ता वगैरे आता शिजवून लावायचं आहे केसांना, तुम्हाला दाखवते। कढीपत्ता घेतला, आता माका घेऊया। याला भृंगराज पण म्हणतात। हे बघा, हा माका आहे, हा माका उपड आहे। हे बघा खाल्लं थोडंसं मोठं मोठं पिसरी। मग पाणी घालतोय त्याला, रोज पाणी घालतोय। हे जास्वंदचं फूल आणि थोडी पानं घालायची आणि शिजवायचं। लिंबाचा पाला वगैरे धुवून घ्यायचं असं। हे बघा, हे सगळे पाले असे धुवून घ्यायचे। हे जवस, मेथी आणि तांदूळ घेतले थोडे ह्याच्यामध्ये। हा कढीपत्ता, इकडे लिंबाचा पाला आहे हा, आणि हे कोरफड आहे। हे ह्याच्यावर हे खाली आपण घातले सगळं, जवस, मेथी, तांदूळ। आता ह्याच्यामध्ये हे घालायचं, जास्वंदचा पाला आणि जास्वंदचं फूल पण घालायचं आणि पाणी घालून हे असं शिजवून घ्यायचं। हे बघा, आता हे व्यवस्थित शिजाय सगळा। कढीपत्ता, कोरफड, लिंब, जास्वंदची पानं, जवस, मेथी सगळं अगदी व्यवस्थित शिजले। हे आता शोधून घ्यायचं। हे आता असं गाळून काढलंय, इकडे पाणी काढलं, हे शिजलेलं आहे। हे झाडांच्या बुडक्यात टाकून द्यायचं। असं याच्यामध्ये शॅम्पू घालून घ्यायचा।